जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई। तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई। देता न दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था। धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था। सभ्यता जहां पहले आई, सभ्यता जहां पहले आई, पहले जन्मी है जहां पे कला। अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला, संसार चला और आगे बढ़ा। यूं आगे बढ़ा बढ़ता ही गया। भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले फले, बढ़ता ही रहे और फूले फले। चुप क्यों हो गए? और सुनाओ। है प्रीत जहां की रीत सदा, प्रीत जहां की रीत सदा है, प्रीत जहां की रीत सदा। मैं गीत वहां के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहां की रीत सदा। से हमारा नाता है, कुछ और न आता हो हमको, हमें प्यार निभाना आता है। जिसे मान चुकी सारी दुनिया हो, जिसे मान चुकी सारी दुनिया, मैं बात वही दोहराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहाँ की रीत सदा। किसी ने देश को क्या, हमने तो दिलों को जीता है। अमर बलिदान जहाँ अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है। कितने पावन हैं लोग जहाँ, इतने पावन मैं नित नित शीश झुकाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो जी रही। आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणाऱ्या वीर क्रांतिकाऱ्यांना, महामानवांना, महापुरुषांना, तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर या देशाच्या रक्षणासाठी देखील सीमेरेषेवर आपला जीव कुर्बान करणाऱ्या, आपल्या रक्ताचा एकूण एक थेंब या देशासाठी कुर्बान करणाऱ्या वीर जवानांना मी विनम्र अभिवादन करतो। तसेच
आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी आयुष चौधरी आपणा सर्वांना या 78व्या स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये शब्दसुमनाने स्वागत करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावून प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी त्या प्रयत्नांचं ध्येय मात्र एकच आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केले आणि त्या 150 वर्षाच्या कालावधीत सुद्धा त्यांनी आपला पराक्रम, आपला इतिहास आणि आपला स्वाभिमानच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण स्वातंत्र्य भारतामध्ये मोकळा श्वास घेतो, यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे. भर तारुण्यात हसत हसत फासावर चढणाऱ्या त्या वीर जवानांचे आज स्मरण होते. आणि मी फक्त यांच्यासाठी एवढंच सांगू इच्छितो की आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. खुशनसीब होता है वो खून जो देश के काम आता है. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ आरतीताई चौधरी मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. त्याबद्दल खूप धन्यवाद. जी मजा गावातल्या शाळेत असते ती कुठंच नसते. समजा कॉलेजमध्ये किंवा अशोकविद्यालयात कुठंच नाही. तुम्ही मला परत इथं बोलावलं सर, त्याबद्दल आभार. आणि प्रवास म्हणजे सर्वांना माहितीच आहे प्रवास काय तर. म्हणजे मी काहीच केलं नाही, सगळी मेहनत माझ्या आईची, माझ्या बहिणीच्या दोघीची, बरोबर. आणि एखादी परीक्षा पास होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे. आणि समजा काही काही ठिकाणी असं फेज येते की असं वाटतं काही होऊ शकत नाही, पण माझे मित्र वेळोवेळी मला मदत करणारे, त्यांनी मेंटली मला खूप माझी साथ दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि असे गाववाले मला भेटले त्याबद्दल म्हणजे मी नशिबात समज स्वतःला खूप. आणि थँक्यू सरांचे. वेगवेगळे अर्थ आहेत, जसं की केशरी रंग शौर्याचा आणि त्यागाचा प्रतीक आहे. पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे. हिरवा रंग हा निसर्ग आणि समृद्धीचा प्रतीक आहे. तसेच जे मधोमध असलेलं अशोक चक्र आहे, या अशोक चक्रातील या 24 आऱ्यांचं देखील एक वेगवेगळं महत्व आहे. ते महत्व म्हणजे असं: आशा, स्नेह, साहस, धीरज, शांतीपूर्णता, दयालुता, भलाई, सत्यता, भक्ती, सत्यता, आत्मसंयम, निस्वार्थता. आणि ज्या घरांचा शहीद झाला त्यांचं सुद्धा आजच्या दिवशी आम्ही स्मरण करायला पाहिजे आणि एक फोटो लावायला पाहिजे होतो, एवढीच माझी विनंती आहे. आणि लहान मुलांना मी पसंती देऊ शकतो. लहान मुलांबरोबर एक छोटंसं गीत आणा देतो का ते खरोखर लहान मुलं हे भारताचं फुलं आहे आणि त्यांच्यामुळं आपला भारत स्वतंत्र झालेला आहे. असे नागरिक उपस्थित झालेले की आईचं काळीच किती धन्य होते. पोटे कन्यापुत्र अस्ति सुपुत्र तळाचा उल्हास वाचे देवा असे जर आई मुलं
मुलं तर आई वडिलांचे मुलांनो तुम्ही मला आधार नवहिंदरी युगाचे तुम्हीच शिल्पकार या लाडक्या मुलांनो आई सदैव माना वंदा गुरुजनांना आई सदैव माना वंदा गुरुजनांना जगी भावने हुनीच्या कर्तव्य थोर जाना गंगे परी पवित्र ठेवा मनी विचार या लाडक्या मुलांनो शिवबान करी जगात दिलदार शूर व्हावे शिवबान परी सदैव देहास त्याच जावे जे चांगले जगिया त्यांचा करा स्वीकार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार शाळेत रोज जाता तो ज्ञान बिंदू मिळवा हृदयात आपुलिया स्वदेशाभिमान ठेवा कुलशील छान राखा ठेवू नका विचार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार या लाडक्या मुलांनो शामराव अंबुराळे यांनी आपल्या देशाकरता आपल्या गावापर्यंत जवांसाठी नम्र विनंती ते खूप सुंदर नाव आहे. वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू ए वतन मेरे वतन तू ए वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू ए वतन मेरे वतन ए वतन मेरे वतन तुझ पे कोई गम की आन नहीं दूं कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू मेरी जान तुझ पे शान रहे तू ए वतन मेरे वतन ए वतन मेरे वतन अंबर हेठा धरती वसदी एथे हर रुत हसदी हो किन्ना सोना देश है मेरा देश है मेरा देश है मेरा किन्ना सोना देश है मेरा देश है मेरा देश है मेरा देश है मेरा धरती सुनहरी अंबर नीला
सुनहरी अंबर नीला, हर मौसम रंगीला। ऐसा देश है मेरा, हो ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा। बोले पपीहा कोयल गाए, बोले पपीहा कोयल गाए, सावन घिर के आए। ऐसा देश है मेरा, हो ऐसा देश है मेरा, ऐसा देश है मेरा, हाँ ऐसा देश है मेरा।